ठिकाणी आपण लॉज ऑफ इंडायसेस स्टडी केली होती. ते सगळेच इंडायसेस लॉज आपण ठिकाणी आपण पुनश्च एक बार या ठिकाणी लिहून दिलं होतं. तर आता या ठिकाणी आपण पाहूया की एक लॉज जे की आपल्या ठिकाणी त्याच्यावरती पुढची प्रॅक्टिस सेट या ठिकाणी घ्यायची आहे. असा एक लॉ आहे आपल्याकडं, म्हणजे a to the power m into a to the power n असेल तर इज इक्वल टू a to the power m into n, म्हणजे त्याचा अर्थ a to the power m n अशा ठिकाणी आपल्याला शॉर्टमध्ये लिहिता येते. तर याचा उपयोग करून या ठिकाणी आपला काही एक प्रॅक्टिस सेट याच्यावरती आपल्या ठिकाणी सोडवायचं आहे, किंवा त्याचं वाचन लिखाण कशा प्रकारच्या ठिकाणी करता येते हे पण आपल्या ठिकाणी थोडक्यात पाहायचं आहे. तर काही एक्झाम्पल समजा याच्यावरती या नियमावरती, समजा 7 to the power 3 power 2 power 3 असं जर असेल समजा, इज इक्वल टू 7 into 2 into 3 इज इक्वल टू 7 चा पॉवर 6. ओके, असं पण लिहिता येते. किंवा काही एक्झाम्पल आपण जर असे पाहिले, 9 1 रूट त्याचा होल क्यूब, ओके, 1/√2 म्हणजे काय अर्थ हे पण आपल्या ठिकाणी पुढे समजून घ्यायचं आहे. तर याचं करत असताना 9 into 1/2 into 3/1 किंवा 9 तरी चालते असं. मग याचा गुणाकार काय येतो, मग 3 /2. तर अशा ठिकाणी म्हणजे हे जर जे काही इंडेक्स आला हा फ्रॅक्शनल इंडेक्स आला. कोणता इंडेक्स आला या ठिकाणी? फ्रॅक्शनल इंडेक्स. फ्रॅक्शनल इंडेक्स त्याला, ओके, अपूर्णांकामध्ये असला घातांक, अपूर्णांक स्वरूपामध्ये असणारा घातांक अशा ठिकाणी आपला म्हणू शकतो, किंवा त्याचा घात अपूर्णांकामध्ये आहे. मग याचं वाचन काय, याचा मिनिंग काय, याही गोष्टी या ठिकाणी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. हा लॉ तर सोपा आहे, लॉला तर काही अडचण नाही. सगळं गुणाकार करून घ्यायचा, अंशांशाचा छेदाछेदाचा. एखाद्या वेळेस असं पण येऊ शकते 11 रूट बाय होल पॉवर 4 जर असं असेल तर 11 चा 1/2 into 4 बेक बे बेदोनी 4, ओके, इज इक्वल टू बेक बे 1 म्हणजे त्या ठिकाणी 11चा दुसरा घात म्हणजे 11चा वर्ग थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याला. तर अशा स्वरूपाचं लिहिलं 1/2 into 4 केल्यानंतर म्हणजेच 4च्या अर्धे, 4च्या अर्धे या ठिकाणी 2 येतात. मग असे पण या ठिकाणी तुमचे या नियमामध्ये काही प्रॉब्लेम्स आपल्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, त्याच्याबद्दल काही अडचण नाही आहे. जर फ्रॅक्शनल इंडेक्स असेल तर त्याचं वाचन कसं करायचं, त्याचा मिनिंग काय होतो. तर पाठीमागं आपण स्क्वेअर रूट हा शब्द ऐकलेला आहे, वर्गमूळ. ओके, तर वर्गमूळला या ठिकाणी सिम्बॉल वापरतात अशा प्रकारचं. समजा याच्यामध्ये आपण जर 4 काढला तर 4चा स्क्वेअर रूट ठिकाणी 2 येतो. ओके, परंतु जर फ्रॅक्शनच्या भाषेमध्ये जर स्क्वेअर रूट दाखवायचं असेल, ओके, ह्या सिम्बॉलचा अर्थ असा पण आहे इंडेक्सच्या भाषेमध्ये 1/2. ओके, मग ज्याप्रमाणे इन रूट 4 इज इक्वल टू 2 होतं आलं, त्याचप्रमाणे त्याला आपला असंही लिहिता येते. याचाही अर्थ असा आहे, ओके, रूट स्क्वेअर रूट ऑफ 4 अँड पॉवर 1 असं पण या ठिकाणी आपला लिहिता येते. ओके, मग स्क्वेअर रूट ऑफ 4 याचा अर्थ जर काढला आपण इज इक्वल टू, तर इथं पण आन्सर काय ठिकाणी 2. हे जे झालं हे फक्त इंडेक्सच्या भाषेमध्ये झालं. हे जे काय झालं स्क्वेअर रूटच्या भाषेमध्ये दाखवणं झालं. मात्र मिनिंग दोघांचा एकच आहे, ओके, आन्सर दोघांचा एकच येते.
तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला वाचन करता येते. खालची जी संख्या आहे त्याचं रूट दर्शवते. ओके, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं जे काय असेल. ओके, जर याला आपण असं लिहिलं 1/3. ओके, हे झालं स्क्वेअर रूट नाही, त्याला काय म्हणायचं, स्क्वेअर रूट ऑफ 4. आता याला काय म्हणणार मग, क्यूब रूट ऑफ अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला लिहिता येते. म्हणजे जर फ्रॅक्शन भाषेमध्ये असेल तर खालचा नंबर जो आहे तो काय करतो या ठिकाणी, रूट रिप्रेझेंट करतो. काय रिप्रेझेंट करतो या ठिकाणी, रूट. ओके, म्हणजे त्याचं मूळ म्हणतो आपण, तिसरं मूळ, चौथं मूळ, पाचवं मूळ, अशा ठिकाणी त्याच्या ठिकाणी आपला सांगता येते. ओके, आता काही अशा संख्याच्या ठिकाणी आपला वाचन करता येते. ओके, रिव्ह्यू द फॉलोइंग इंडायसेस. खालील इंडायसेस कशा प्रकारच्या ठिकाणी आपला वाचन करता येते आपण थोडक्यात पाहू शकतो. समजा 8 3/2 असं घेतलं आपण, किंवा 2/3 घेतलं. याचं वाचन कसं करणार आपण. ओके, थर्ड पॉवर किंवा क्यूब ऑफ 8 क्यूब अँड स्क्वेअर रूट ऑफ 8 असं पण लिहिता येईल आपलं. काय ठिकाणी, क्यूब अँड स्क्वेअर रूट ऑफ कोणाचं, 8. खालचं हे रूट म्हणायचं. ओके, स्क्वेअर रूट अँड हा क्यूब किंवा थर्ड पॉवर. याच्यापेक्षा जर मोठा घेतला आपण, कोणताही संख्या घेतली, काही घेतलं समजा. ओके, 15 घेतलं, वर घेतलं 4, खाली घेतलं 5. ओके, काही लिहिलं समजा. ओके, तर काय म्हणणार या ठिकाणी, फिफ्थ रूट अँड फोर्थ पॉवर ऑफ 15. ओके, काय म्हणायचं या ठिकाणी, फिफ्थ रूट अँड फोर्थ पॉवर ऑफ 15. अशा प्रकारचे याचं वाचन करता येते. कसं, म्हणजे 5वं मूळ 14 घात. काय म्हणायचं नाही, 5वे मूळ कोणाचे, 15चे आणि 14 घात. तर अशा प्रकारच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ठिकाणी वाचन करता येते. समजा 9 घेतलं आपण ठिकाणी, 2/3 घेतलं समजा असं. तर काय करणार ठिकाणी, आता थर्ड रूट तर म्हणत ना, त्याच्याऐवजी आपण क्यूब रूट पण म्हणतो आपण. ओके, स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट हे 2 शब्द आपल्याकडे आहेत. बाकीच्या मग फोर्थ रूट, फिफ्थ रूट, सिक्स्थ रूट, सेवन्थ रूट, 10th रूट, किती जाऊ. ओके, फक्त तुला टीएच लावायचं, त्याचं रूट म्हणायचं. परंतु जर 3 किंवा 2 असेल, 2ला आपण 2 असेल तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट, आणि 3 असेल तर क्यूब रूट हे शब्द वापरतो. ओके, म्हणून क्यूब रूट अँड स्क्वेअर ऑफ 9.
9चे घनमूळ आणि त्याचा वर्गमूळ अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येते. तर अशा प्रकारच्या ठिकाणी हे वाचन लिखाण या सगळ्या गोष्टी ज्या इंडायसेसच्या नियमाचा उपयोग करून तुम्हाला ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि मला माहीत आहे निश्चितपणे तुम्ही चांगल्या प्रकाश करशाल. तर उद्याला आपण या ठिकाणी त्याच्यावरती प्रॅक्टिस सेट 3.2 जे आहे ते सोडवण्याची आहे. तर क्यूब बाय क्यूब या ठिकाणी आपल्याला उद्याला सुरू करायचं आहे. त्याच्याऐवजी आज तुम्हाला पाठ करण्यासाठी 10 पर्यंतचे घन देतो लिहून. आपला वर्ग आणि वर्गमूळ पाठ आहे 30 पर्यंतचे असावेत, नसेल तरी करून ठेवावे. किमान 20 पर्यंतचे तरी घनमूळ पाठ असावेत. फक्त 10 पर्यंतचे घेऊत आपण आज. नंबर्स, संख्या, क्यूब, घन. तर 1 चा घन म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी 1 गुणिले 1 गुणिले 1 3 वेळेस 1 चा घन एकच. त्यानंतर 2 चा घन 2 गुणिले 2 गुणिले 2 ओके 2 चा घन एका ठिकाणी 8. त्यानंतर 3 चा घन 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 चा घन 27. त्यानंतर 4 चा घन 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर आहे 4 चा घन 64 64. त्यानंतर 5 चा घन 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 5 चा घन 125. त्यानंतर 6 चा घन 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 216. त्यानंतर 7 चा घन 7 गुणिले 7 गुणिले 7 बरोबर आहे 343. त्यानंतर 8 चा घन 8 गुणिले 8 गुणिले 8 बरोबर आहे 512. त्यानंतर 9 चा घन 9 गुणिले 9 गुणिले 9 बरोबर आहे 729. त्यानंतर 10 चा घन 10 गुणिले 10 गुणिले 10 बरोबर आहे 1000. ओके हे एवढं होमवर्क आहे, पाठांतर करायचंय. 2 वेळेस लिहून एवढं पाठ करायचंय. त्यानंतर प्रॅक्टिस सेट इथे आहे 3.2 आणि त्याच्यामधलं सॉल्ड एक्झाम्पल जे काही सॉल्ड एक्झाम्पल असतात ते पण ठिकाणी करायचे. तर असा एवढा हा छोटासा होमवर्क आहे. उद्या आपण 11 ते 20 पर्यंतचे घन एक बारचं लिहून घेऊ. मग प्लसचा मायनसचा कशा प्रकारच्या ठिकाणी घन तयार होतात, प्लसचा घन काय येतो, मायनसचा घन काय येतो. मग त्यानंतर आपण क्यूब रूट काढायला सुरुवात करूया. मग क्यूब रूटची मेथड शिकूया आणि मग डायरेक्ट आपल्या टॉपिक संपवतो उद्या किंवा परवा.